राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांचा आजपासून संप। जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यामधील 17 लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप। ठोस आश्वासन मिळेपर्यंत संप मागे घेणार नाही, कर्मचाऱ्यांची भूमिका। मुंबईच्या जे हॉस्पिटलमध्ये काम बंद आंदोलन। शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये जे हॉस्पिटलमधील कर्मचारी हे सहभागी। सरकार चर्चेसाठी बोलवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, कर्मचाऱ्यांचा इशारा। राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षकांचा बेमुदत संप। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामधील 600 परिचारिका संपात सहभागी। शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। नर्सेसच्या मागण्या, आज नर्सेसच्या 6000 पदं डीएमआर मध्ये रिक्त आहेत आणि जवळजवळ 3 ते 5 हजार पदं DHS मध्ये रिक्त। म्हणजे एवढ्या लोकांचा कामाचा भार आहे त्या लोकांवरती पडतो। या आणि अशा अनेक महत्त्वाच्या मागण्या घेऊन आज जो संप होत आहे त्या संपामध्ये आम्ही ताकदीनिशी उतरलेलो आहोत। मग आज तुम्ही परिचारिका ड्युटीवर जाणार आहे का नाही जाणार? आम्ही कुणीही ड्युटीवर जाणार नाही, परंतु जर मास कॅज्युअल्टी आली, समजा ॲक्सिडेंट झाला, एकदम 50-60 पेशंट आले तर आमची टीम तयार राहील। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांतर्फे या 15 महिन्यामध्ये 6 ते 7 वेळा सरकारशी विविध प्रकारे चर्चा करण्याचा किंवा बैठक घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता, पण सरकारला वेळ नाहीये। सरकार साधं चर्चेला देखील बोलवत नाहीये। मग कर्मचाऱ्यांच्या हातात संपाशिवाय दुसरं काही उरत नाही। तर हा संप मी तर म्हणेल थोडक्यात हा घडवून आणलेला संप आहे, कारण जर आम्हाला चर्चेला वेळ देऊन आमच्या नेत्यांशी जर चर्चा झाली असती तर आज ही संपावर उतरण्याची वेळ परिचारिकांना आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुळीच आली नसती। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सोलापुरातील विविध शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन। आरोग्य कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, पोलीस कार्यालय लिपिक यांच्यासह विविध विभागामधील कर्मचारी आंदोलनात सहभागी। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप। रत्नागिरीच्या मनोरुग्णालयामधील 50हून अधिक कर्मचारी संपात सहभागी। जुनी पेन्शन योजना लागू करा याच्यासह विविध मागण्यांसाठी संप। नाशिकच्या तपोवनासह गंगापूर रोडवरील वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर। पर्यावरणप्रेमी महानगरपालिकेवरती मोर्चा काढणार। पर्यावरणप्रेमींच्या मोर्चाला मनसेचा पाठिंबा। पनीरच्या नावाखाली चीज अॅनालॉग विकू नका, FDAचा इशारा। पनीरऐवजी चीज अॅनालॉगच्या विक्रीची FDI कडून गंभीर दखल। तर चीज अॅनालॉग वापरणं असेल तर मेन्यू कार्डमध्ये लिहिणं अनिवार्य आहे। ठाण्यात नाले सफाईला सुरुवात। आयुक्त, महापौर, उपमहापौर आणि स्थानिक नगरसेवकांकडून माजीवाडा, वर्तकनगर, उथळसर परिसरामध्ये पाहणी। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 31 मे पर्यंत नाले सफाई पूर्ण करण्याचे निर्देश। नवी मुंबईच्या उरण, उल्वे आणि विमानतळ परिसरामध्ये पावसाच्या सरी। पावसामुळे वातावरणात गारवा पसरलाय। पनवेलमध्ये सकाळपासूनच पावसाची हजेरी। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। काही भागामध्ये पाणी साचण्यासही सुरुवात। माथेरानमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। माथेरानमध्ये गारवा वाढलाय। मुख्य बाजारपेठांमधल्या विक्रेत्यांची तारांबळ। तर घोड्यांसाठी साठवलेला चाराही भिजला। राज्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। खोपोलीमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी। तर खालापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागामध्ये देखील पाऊस बरसलाय। अलिबागच्या काही भागामध्ये पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा। प्रवासी, नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांची तारांबळ। सिंधुदुर्गच्या कुडाळ, सावंतवाडी तालुक्यामधील सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये अवकाळी पाऊस। उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। मात्र पावसामुळे आंबा, काजू या पिकावरती परिणाम होण्याची शक्यता। पुण्यात किमान तापमानामध्ये वाढ। हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। रात्रीही उकाड्यामुळे पुणेकर हैराण। अमरावती शहरात रात्री अवकाळी पाऊस। अर्जुन नगरामध्ये वीज पुरवठा खंडित। नगरसेवक प्रशांत धर्माळे यांच्यासह नागरिकांची रहाटगावच्या वीज वितरण कार्यालयावरती धडक। वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून जाब विचारला।
पुणे शहरामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद. बुधवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून गुरुवारी रात्री 12 पर्यंत पुरवठा बंद राहणार. तर शुक्रवारी पुण्यामध्ये उशिरा आणि कमी दाबानं होणार. पुरवठा जल केंद्रामधील तांत्रिक कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार. नाशिक टीसीएस प्रकरणामध्ये नवी माहिती समोर. ऑफिसमध्ये दररोज अश्लील नावाचा नेटचा पासवर्ड सेट केला जायचा. त्याबरोबरच व्हॉट्सअप ग्रुपवरती आक्षेपार्ह मेसेज करून तरुणींचा विनयभंग. एसआयटीच्या तपासामध्ये नवी माहिती समोर. नागपूरच्या एनजीओमधील विनयभंग प्रकरणाच्या तपासाला वेग. एनजीओला मिळत असलेल्या फंडिंगवरती पोलिसांचं लक्ष. एनजीओ कार्यालयामधील मोबाईल, सीसीटीव्ही आणि सगळ्याच उपकरणांचा तपास होणार. नागपूरमधील एनजीओ संचालकाचे कारनामे उघड. 2024 मध्ये वाढदिवसाच्या दिवशी महिला कर्मचाऱ्याशी लगट. त्याबरोबरच महिला कर्मचाऱ्याच्या नावानं बनावट इंस्टाग्राम आयडी तयार. पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांची माझाला माहिती. फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट याचप्रमाणे जे अकाउंट तयार करावे लागतात तेव्हा ते फॉरेन डोनेशन घेऊ शकतात, ते त्याच्याकडे नाही. अशा प्रकारचे त्याच्या फंडिंगचे सोर्स आहेत. आणि आता त्यांना अटक केलेले होते 18 तारखेला. कोर्टमध्ये प्रोड्यूस केले आणि कोर्ट यांनी 5 दिवसचे PC दिलेले आहे. यवतमाळच्या राळेगाव प्रकरणामध्ये लव्ह जिहादचा संशय. मंत्री अशोक उईकेंची प्रतिक्रिया. आरोपी मजहर कुरेशीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची. मजहर कुरेशीचा इतिहास बघता लव्ह जिहादचा प्रकार शक्य. उईकेंचं वक्तव्य. एका व्यक्तीवर बालविवाह कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. दुसरा कुख्यात गुंड जो आहे मजहर कुरेशी, त्याला 5 दिवसाची कोठडी मिळालेली आहे. त्यामुळे निश्चितच सत्य बाहेर येईल. मजहर कुरेशीचं काम असते, कारण हा कुख्यात गुंड आहे, त्यामुळे शंका आहे. अहिल्यानगरच्या संगमनेरमधील बंधू राजेंद्र गडगेला दणका. वडगाव पांच्या आश्रमावरती महावितरणानं ठोठावलाय 2 लाखांचा दंड. बंधू गडगे चोरून वीज वापरत असल्याची माहिती. महावितरण अधिकाऱ्यांनी छापा टाकत कारवाई केली आहे. बंधू खरातच्या मध्ये सिन्नर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल. खरात आणि जगदंबा पतसंस्था व्यवस्थापन विरोधामध्ये गुन्हा दाखल. ज्या 32 लोकांनी त्यामध्ये खाते ओपन केलेले आहेत त्यांना समक्ष बोलवलं. त्यांना कुठलीही माहिती नसताना याबाबतचे खाते ओपन केलेले आहेत असे त्यांनी स्टेटमेंट दिलेले आहेत. त्या स्टेटमेंटवरून एक गुन्हा हा सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दाखल करण्यात आलेला आहे. ही जी पतसंस्था आहे ती कुंदेवाडीची पतसंस्था आहे, सिन्नरमध्ये येणारी. आणि या बाबतीमध्ये इतर जे लोक आहेत ते साक्षीदार आहेत की ज्यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्या खात्यामध्ये आमचे कुठलेही डॉक्युमेंट्स न घेता, आमच्या कुठल्याही सह्या न घेता ते खाते ओपन केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शनसुद्धा झालेले आहेत. तपासामध्ये किती ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, प्रत्येकाचं खातं कधी ओपन झालेलं आहे, त्या संदर्भातले मेसेजेस कुठं जात होते, या बाबतीमध्ये संपूर्ण चौकशी ही तपासामध्ये केली जाणार आहे. धुळ्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचारी महिलेची थेट मुंबई आयुक्तांकडे तक्रार. सहकाऱ्यांकडून विनयभंग, अश्लील शेरेबाजी होते. 4 महिन्यांपासून होणाऱ्या त्रासाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. मीरा बंदर परिसरामधील एका महिलेकडून भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्या विरोधात तक्रार. जुलै 2022 पासून अत्याचार केल्याचा आरोप. एबीपी माझाच्या बातमीनंतर जंगम यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण. आरोपी मनीषा माने मुसळे हिचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयानं फेटाळलाय. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार. आरोपीचे वकील ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांची प्रतिक्रिया. सोलापुरात 9 महिन्यांच्या गर्भवतीची हत्या. लग्नास नकार दिल्याचा जुना राग मनात धरून गर्भवतीची हत्या. आरोपी सुरेश आरगोडला अटक. 3 दिवसांची पोलीस कोठडी. मुंबईच्या नागपाडा परिसरामध्ये 87 वर्षीय वृद्धाची हत्या. पैशांच्या देवाणघेवाणीमधून चाकूनं वार करत वृद्धाची हत्या. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल. आरोपीचा शोध सुरू. नागपूरमध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभाग सतर्क. बियाणं, खतांचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी विशेष मोहीम. कृषी विभागाची 183 खत विक्री केंद्रांना नोटीस, तर 43 केंद्रांवरती परवाने निलंबित केलेत. पुण्याच्या येवलेवाडी इथं राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. हातभट्टी दारू निर्मितीसाठी साहित्य बनवणाऱ्या कारखान्यावरती छापा. 3 आरोपींना ताब्यात घेतलंय. आरोपीकडून एकूण 11,29,300 रुपयांचा मुद्देमालही जप्त.
नाशिकमध्ये 3ऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळून अपघात, 3 महिन्यांच्या बाळंतिणीसह 4 जण जखमी. लिफ्टच्या अपघातामध्ये महिलेचे दोन्ही पाय फ्रॅक्चर. जेल रोड परिसरामध्ये पारा अॅव्हेन्यू सोसायटीतील घटना आहे. अवघ्या 10 दिवसापूर्वी विवाहित झालेल्या पती पत्नीचा अपघाती मृत्यू. साताऱ्यामधील कराड चिपळूण मार्गावरची घटना आहे. पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात. पाटण तालुक्यामधील झोरे दाम्पत्यावरती काळाचा घाला. भिवंडीतील मूलचंद कंपाऊंडमध्ये ऑइलच्या गोदामाला भीषण आग. आगीमध्ये गोदाम जळून खाक. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. बुलढाण्यातील सिंदखेड राजाजवळील अमृत वन आगीमध्ये जळून खाक. सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा. सलग दुसऱ्या वर्षी शासनाच्या लाखो रुपयांचं नुकसान. सामाजिक वनीकरण विभागानं उभारलेलं 1 हेक्टरवरील उद्यान आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची आज बारामतीत सभा. खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार. यावेळी महायुतीचे नेते आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार. बारामतीत आज सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ सभा. सभेआधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडून सभास्थळाची पाहणी. महायुतीच्या सभेच्या पार्श्वभूमीवरती बारामती नगरपालिकेचा तुघलकी फतवा. सभा परिसरामध्ये दुकानं आणि आस्थापनं संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश. मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री येणार असल्यामुळे दुकानदारांसाठी नोटीस. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी. विधान परिषदेसाठी माझा विचार करावा. 5 वर्ष मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं. भाजपच्या रमेश राजूरकर यांची पक्ष नेतृत्वाकडे मागणी आहे. मागच्या निवडणुकीमध्ये जे काही मी काम केलं आहे, पक्षाची जी बांधणी केली आहे, संघटन मजबूत केलं आहे आणि जिथं पक्षाला स्थान नव्हतं अशा ठिकाणी आपण तिथे भाजपचा उमेदवार निवडून आणला पहिल्यांदा. त्यावेळेस मला तिकीट द्यायचं कबूल झालेलं होतं, परंतु काही कारणामुळे पक्षाने माझा विचार केला नाही किंवा काय, तर अशा वेळेस यावेळेस माझा पक्षाने जरूर विचार करावा अशी मी त्यांना विनंती केली आहे. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा जनआक्रोश मोर्चा. मोर्चानंतर वरळी डोम इथं मेळाव्याचं देखील आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस मेळाव्याला संबोधित करणार. चंद्रपूरमध्ये काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार. शासकीय कार्यक्रमामध्ये महिला खासदाराचा जाणीवपूर्वक अपमान. धानोरकर यांचा दावा, हिराई महोत्सवाच्या उद्घाटनावेळी शिष्टाचारावरून हा वाद रंगला होता. धानोरकरांनी कार्यक्रमामधून वॉकआउट केलंय. राष्ट्रवादी नेते माणिकराव कोकाटेंविरोधात याचिकेवरती आज सुनावणी. एका सदनिकेशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना झाली आहे शिक्षा. कोकाटेंची आमदारकी गेली पाहिजे, याचिकाकर्त्यांची मागणी. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडणार. बीडच्या मस्साजोगमध्ये निवडणूक. सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख रिंगणात. काही लोकांची महत्वाकांक्षा मला सरपंच होऊ द्यायची नव्हती, त्यामुळे त्यांनी अश्विनी देशमुखांना तयार केलं. स्वरूपानंद देशमुखांकडून अप्रत्यक्षरित्या धनंजय देशमुखांना लक्ष. काही जणांची ह्याच्यामधून महत्वाकांक्षा होती, त्यांना मला सरपंच होऊ द्यायचं नव्हतं, फक्त त्यांचं एकच विजन होतं, त्याच्यामुळे त्यांनी त्यांना तयार केलं. कारण बाकीचे जे उमेदवार वाट होते त्यांना, ते उमेदवार म्हणजे ही होणार नाहीत, त्याच्यामुळे भावनिकतेच्या आधार घेऊन त्यांना अश्विनताईला उभा करायचं होतं, म्हणून त्यांनी त्यांना केलंय. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निवडणुका रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. राज्य सरकारची शेवटच्या क्षणी दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळली आहे. 26 एप्रिल रोजी ही निवडणूक होणार. केदारनाथ धामचे दरवाजे 22 एप्रिलला उघडणार, त्यामुळे केदारनाथ मंदिराच्या सजावटीला सुरुवात. तर बाबा केदार यांची पालखी डोली फाटा इथून गौरीकुंडकडे प्रस्थान करणार. ॲपलचे सीईओ टिम कुक यांचा राजीनामा. 1 सप्टेंबरला टिम कुक पदत्याग करणार. ॲपलचं भांडवल $4 लाख कोटी पर्यंत नेण्यात कुक यांचा मोठा वाटा आहे. तर सध्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष जॉन टेरनस हे सीईओ होणार. रितेश देशमुखच्या राजा शिवाजी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च. चित्रपटाविषयी बोलताना रितेश देशमुख भाऊर. तर रितेशच्या कामाचं कौतुक बघून जिनिलियाच्या डोळ्यातही पाणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.